श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांना ऑगस्ट महिना काय फळ देणार आहे, तसेच ऑगस्ट महिना कसा जाणार आहे याची माहिती सविस्तर जाणून घेऊया. वृषभ राशीचे स्वामी शुक्र आहेत. तुमच्या पहिल्या घरात मंगळ व गुरु, तिसऱ्या घरात सूर्य व चौथ्या घरात बुध व शुक्र आहे. पाचव्या घरात केतू, तर 10व्या घरात शनी व 11व्या घरात राहू विराजमान आहे. वृषभ राशीच्या विद्यार्थ्यांना या महिन्यात जास्त मेहनत घ्यावी लागेल, कारण केतू 5व्या घरात विराजमान असल्याने तुमचे मन भटकेल, तुमचा अभ्यास व्यवस्थित होणार नाही, मन भ्रमित राहील. तसेच केतू परीक्षेच्या काळात तुमचे डोके बधीर करू शकतो, त्यामुळे काळजी घ्यावी लागेल. पण बुधदेव तुमची बुद्धिमत्ता वाढवतील, त्यामुळे जास्तीत जास्त मेहनत घ्यावी लागेल. तसेच जास्त चिंता करू नये. वृषभ राशीचे आरोग्य या महिन्यात चांगले राहील. तुम्हाला डोकेदुखीचा त्रास जाणवेल, तसेच त्वचेचे किरकोळ आजार संभवतात. बाकी कोणता मोठा आजार नसेल, त्यामुळे तुम्ही या महिन्यात आरोग्याची जास्त काळजी करण्याची गरज नाही. वृषभ राशीच्या व्यापाऱ्यांना या महिन्यात चांगला लाभ संभवतो. व्यापारात गुंतवणूक करताना थोडा विचार करून निर्णय घ्यावे. वृषभ राशीचे प्रेम जीवन आनंदाने भरलेले असेल. तुम्ही एकमेकांना समजून घ्याल. बाकी प्रेम जीवनात सामान्य गती राहील. वृषभ राशीच्या वैवाहिक जीवनात तुम्ही तुमचे वैवाहिक जीवन सुखी करण्याचा प्रयत्न कराल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. महत्त्वाचे प्लॅनिंग कराल. तुमचे वैवाहिक जीवन चांगले राहील. वृषभ राशीच्या व्यक्तींचे भाग्य या महिन्यात चांगले साथ देईल. समाजाशी निगडीत कामे कराल. समाजसेवा कराल. काही महत्त्वाचे निर्णय घ्याल. इतरांची मदत कराल. या महिन्यात शुभ कार्य, गुंतवणूक, खरेदी करताना भाग्य चांगले साथ देईल. वृषभ राशीच्या व्यक्तींचे करिअर या महिन्यात चांगले असेल. तुमचे कामातील ज्ञान वाढेल. तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल. ज्या व्यक्ती मेडिकल, अकाउंटिंग क्षेत्रात काम करतात त्यांना चांगला लाभ होईल. नोकरी नसणाऱ्यांना नोकरी मिळेल. तसेच वृषभ राशीच्या व्यापाऱ्यांना हा महिना लाभदायक ठरेल. पण 22 ऑगस्ट नंतर काही चढ उतार जाणवतील, त्यामुळे तयार राहा. एकूणच वृषभ राशीला ऑगस्ट महिना उत्तम शुभ फलदायी ठरेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.